महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अचलपूर या ठिकाणी असताना सर्वज्ञांची तुळशीने दररोज पूजा होत असे। रामधरणा यांची आई महाराजांना तुळशी अर्पण करत असे आणि म्हणून आज मी या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर चुडावा येथे ही तुळशीनं पूजा महाराजांची करत आहे। महाराजांनी या पूजेचा स्वीकार करावा, जसं रामधरण्याच्या आईची तुळशीची पूजा स्वीकार केली, तुळशीच्या पानांनी पूजा स्वीकार केली। महाराजांच्या श्रीचरणावरती ती तुळशी वाहिल्याशिवाय सकाळी अन्नोदक घेत नसे असा नियम होता। जेव्हा महाराजांना औदास्य निर्माण झालं त्यावेळेला राजाची आई ही अन्नपाणी ग्रहण न करता थांबली। राजाने महाराजांचा शोध घेतला। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण लीळा घडलेली आहे। म्हणून कुठलंही व्रत महत्त्वाचं आहे। जे व्रत आपण करतो ते आपल्याला नक्कीच सहाय्य करते। आज त्या लीळेची आठवण करून ही तुळशीनं महाराजांची पूजा मी करीत आहे। दंडवत प्रणाम। एक सांगू इच्छितो, कृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणाले की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती। मला पत्र म्हणजे पान, फूल, फळ जो श्रद्धेने अर्पण करतो असं महाराजांनी निरूपण केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये पत्रम म्हणजे पान सांगितलं, जो पान अर्पण करतो। आणि या ठिकाणी पानांमध्ये उत्तम पान नागवेलीचे पान म्हणून आपण विड्याला उत्तम पान वापरतो। जर नागवेलीचे पान मिळाले नाही तर आपण तुळशीनंही महाराजांची पूजा करू शकतो। ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं आज या ठिकाणी ही तुळशीची आरास मी महाराजांची करत आहे। तुम्हा सर्वांना याचा नक्कीच आनंदही वाटत असेल ही आरास बघून। आणि आपणही अशा पद्धतीने कधीतरी या लीळेचं चिंतन करावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी हे महाराजांना प्रार्थना करून ही सेवा कृष्णार्पण करतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।